मुंबई महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक आहे ती आज पार पडणार आहे। त्यासाठी ठाकरे बंधू यांनी भगवा गाड नेमण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही मनसेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी यांची बातचीत करून काय सांगाल, आज भगवा गाड म्हणून तुम्ही देखील काम करणार आहात, दुबार मतदार होऊ नये म्हणून काय सांगाल? संपूर्ण भांडूप विधानसभेमध्ये जे कोणी दुबार मतदार आढळतील त्यांना जागेवरती चोप देण्यात येईल। कारण की आमच्याकडे दुबार मतदानाची एक पीडीएफ फाईल आलेली आहे, त्या फाईलनुसार प्रिंटआउट करून आम्ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे पाठवलेले आहेत। जे कोणी दुबार मतदार असतील त्यावर जागेवर कारवाई करते आणि जर बोगस मतदार आणि दुबार मतदार भेटलाच कोणत्याही कायदा व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्याला चोप देण्यात येईल। नक्कीच दुबार मतदार भेटेल भांडूपमध्ये, मात्र तुमच्याकडनं देखील काही तयारी करणार आहे का? आमच्याकडनं हीच पूर्णपणे तयारी आहे की दुबार मतदान कसल्याच जास्तीत जास्त पद्धतीने रोखता येईल। त्यामुळे आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते, जेवढे शिवसैनिक, मनसे सैनिक, जेवढे पण ठाकरे बँडच्या युतीमध्ये कार्यरत आहेत ते जनसामान्यपर्यंत पोहोचून आणि प्रत्येक केंद्रावरती, प्रत्येक विभागामध्ये जाऊन आम्ही हे सगळं पाहणार आहोत, दुबार मतदान होतंय की नाही होतंय। आणि जर कोणी दुबार मतदार आढळला, बोगस मतदान करताना आढळला, तर त्याला नक्कीच ठाकरे स्टाईलनेच उत्तर देणार आणि त्याला अद्दल घडवणार। नक्कीच जर पाहायला गेलं तर मनसे आणि शिवसेना सध्या आता ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहे। दुबार मतदार जे भेटतील त्यांना फटकून देईल असे सांगण्यात आलेले आहे। मी आता मनसेच्या शाखेच्या बाहेर उभा आहे, तुम्ही देखील पाहू शकता मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा ठाकरे बंधू या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतील ते आता सध्या इथे दमाला सुरुवात झालेली आहे। दुबार मतदार होऊ नये यासाठी देखील सध्या प्रयत्न आता सुरू असताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन नितीन खरासोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।